विविध कार्यक्रम समितीची निवड करून त्याचे पदसिद्ध सभासद म्हणून तुम्ही राहायचे आहे। क्लबचे जे उपाध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली विविध समित्या कमिट्या आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपण जे वर्षभर काम केलेलं आहे त्याचा अनुभवाचा फायदा नवीन अध्यक्षांना आपण द्यायचा आहे। त्यांनी काम करताना त्यांना मदत मार्गदर्शन आपण करायचं आहे, काम कसं करायचं आहे, काय करायचं आहे, थोडं आपण त्याच्या पाठीमागं लागून आणि त्यांना मार्गदर्शन करून आपण त्यांचं कारकीर्द कसं चांगलं होईल यासाठी आपण त्यांना मदत करायचं आहे। हे सर्व आपण करणार त्यालाच का धन्यवाद। धन्यवाद। निवड झालेली आहे। क्लबमध्ये खेळीमेळीचे वातावरण आपल्याला निर्माण करायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या क्लबमध्ये अडीचे किंवा संकोचाचे जर वातावरण निर्माण झालं तर त्याला कसं प्रसन्न आणि चैतन्य निर्माण करायचं हे तुमच्यावर, हे जबाबदारी तुमच्यावर आहे। आणि जे सदस्य प्रत्येक कार्यक्रमाला किंवा मिटिंगला पिन लावत नाहीत त्यांना असं नाममात्र दंड करायचं आहे। तो नाममात्र दंड म्हणजे जबरदस्तीने नाही, नाममात्र खेळीमेळीने आपण गोळा करायचा आहे आणि तो जमा झालेला जो दंड असतो तो आपण क्लबच्या खजिनदाराकडे जमा करायचा आहे। हे सर्व आपण करण्यात तयार आहात का? धन्यवाद। जे निवड झाली पदाधिकाऱ्यांची सर्व तुमच्या मीटिंगमध्ये रिसर्च झाली का? ओके, धन्यवाद। या ठिकाणी मी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यासंबंधी थोडक्यात या ठिकाणी मी माहिती देणार आहे। सर्वप्रथम मी लाईन टेमर या शपथविधी कार्यक्रमासाठी आलेले ज्येष्ठ लायन्स कापसे साहेब, सौ कापसे वहिनी, कन्या पतिके साहेब, पतिके वहिनी आणि माझ्यानंतर कारभार जाणारे गडबे साहेब, माझे ज्येष्ठ लायन्स मेंबर आणि आदर्श मातापिता पुरस्कार प्राप्त 2 जोड्यात आलेले आहेत। आदर्श गृहिणी 2 जोड्यात आलेले आणि त्यांचे नातेवाईक आणि या परिसरामध्ये असणारे शैक्षणिक संस्थेमध्ये वावरणारे शिक्षक, अध्यापक, नागरिक बंधू भगिनी, पत्रकार ह्या सर्वांचं मी स्वागत करतो। खरं म्हणजे मी जो उभा आहे मी सरांना मुद्दाम घेतला नाहीये, माझी सुरुवात तिथून होणार आहे। लक्षात ठेवा, 96 साली लायन्स क्लबची स्थापना केली। डॉक्टर वारले बिजनेस साहेब वारलेले आहेत आणि हे शाळेमध्ये आले आमच्या। सर, मी लायन्स क्लब ओपन केलेलं आहे, तुमच्या ठिकाणी ड्रॉइंग स्पर्धा घेणार आहे। पहिली स्पर्धा लक्षात ठेवा, लायन्स क्लबची पहिली स्पर्धा माझ्या शाळेत झाली आणि त्यावेळेला आरी साहेब बोलत होते आणि आरी साहेब बोलत होते, मला असं वाटलं ह्या व्यक्तीच्या हाताला आपण काम केलं पाहिजे, एक दिवशी तर काम केलं पाहिजे, माझी इच्छा होती। मग तिथून बघा त्या स्पर्धा झाल्यापासून आज अखेर आमचा संघ आहे। आता डॉक्टर साहेब मगाशी म्हटले अध्यक्ष झाल्यानंतर याला बीजी कशी काय होणार पुन्हा ठाऊ। खरं साहेब मत सांगतो, खरं वैशिष्ट्य असं की लायन्स क्लबचा अध्यक्ष झालो आणि मी राज्यभर मला आपण पाठ्यपुस्तक मंडळामध्ये मला घेतलं, सांगली कलाकार संघटनेला अध्यक्ष घेतलं। महाराष्ट्रात 8 ते 10 संघटनेमध्ये मी काम करत होतो आणि साहेब म्हणतात तसं नॅचरली घडलं। माझ्या मते ह्या लायन्स क्लबची कृपा म्हणायला पाहिजे, कारण हे पद आल्यानंतर लक्षात ठेवा, लायन्स क्लब पद आल्यानंतर आम्ही विविध स्पर्धा घेतल्या आणि माझे ज्येष्ठ लायन्स मेंबर आहेत ते आम्ही गाडीतून जाणार, काही मीटिंग वगैरे जाणार, प्रेमानं वागणार, तिथं भाग घेणार, गायड करणार आणि ते कुटुंब लायन्सचं कुटुंब एवढी ज्येष्ठ माणसं असायची। मला असं वाटायचं आपण साधे शिक्षक आहोत। लक्षात आठवून बघा, या ठिकाणी जो मोठी व्यक्ती येत आहे पण ह्या खुर्चीवर बसण्याचा मान फक्त अध्यक्षाचाच आहे। ही लायन्सची कृपा लक्षात ठेवा। लायन्स क्लब आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवते, मला मान्य आहे। लक्षात ठेवा, लायन्स क्लब मध्ये आम्ही जत तालुक्यामध्ये एक स्पर्धा घेतली होती, अभिनव स्पर्धा घेतली, आज अखेर सांगली जिल्ह्यामध्ये कोणी घेतली नाहीये। आम्ही डॉक्टर आडी साहेबांच्या प्रेरणेने घेतली, म्हणजे काय ड्रॉइंगची स्पर्धा घेतली। एकाच वेळी जत तालुक्यात विविध शाळेमध्ये स्पर्धा घेतली, एकाच वेळी स्पर्धा घेतली आपल्या जत मध्ये। मग माहिती सांगतो, सकाळ ड्रॉइंग स्पर्धा होता, त्या स्पर्धेला 300 किंवा 350 विद्यार्थी बसतात, पण मी ज्या लायन्स स्पर्धा घेतली त्यावेळेला 3,500 ते 5,000 विद्यार्थी बसले। हे रेकॉर्ड आहे, 5,000 विद्यार्थी बसले आणि आवडलं। आणि एक महत्वाचं आमच्या लायन्स क्लबचं वैशिष्ट्य सांगतो ते म्हणजे आदर्श शिक्षक पुरस्कार, खूप छान। लक्षात ठेवा, जून महिना उजळला की सर्व शाळेमध्ये शिक्षक म्हणतात
आता ही पुरस्कार केव्हायचं. मी आधी झाल्यापासून तर सगळे शिक्षक माझ्या मागे लागले, सर माझं बघा. आम्ही नाही म्हणलो, आम्ही तुम्ही प्रस्ताव पाठवा, आमची कमिटी चॉईस करेल. लक्षात ठेवा, लायन्स क्लब या जर सारख्या भागामध्ये एक व्यक्ती लावते. लक्षात कल्पना करा. आंतरराष्ट्रीय डॉक्टर मगाशी म्हणत होते ते खरंच आहे. काही आहे की डॉक्टर काही अगदी पण तसं म्हणत होतो का, मी पण तसं म्हणत होतो. डॉक्टर आहे तेच की. पण लक्षात ठेवा, ह्या व्यक्तीनं आज अखेर इतके पैसे टाकलेले आहेत, माफ नाही. ज्यावेळेला कोण काय देत नाही तेव्हा हेच तयार असतात पुढे, हे घ्या चला पुढे. पण ही लायन्स क्लब या जर शहरामध्ये जर तालुक्यामध्ये ती वाढली, एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर आळे साहेब आहे. लक्षात ठेवा, आज अखेर त्यांचं अभिनंदन करणं थोडं आहे. आणि लक्षात ठेवा, त्यांचं बोलणं, मी लायन्स क्लब अध्यक्ष होतो, एक समस्या घेऊन त्याच्याकडे जाणार. साहेब असं ह्या ठिकाणी एका सेकंद हे असं करत तसं करत एका सेकंद निर्णय. आणि मी विचार करत बसणार 2 तास बसणार कसं करायचं. डॉक्टर लक्षात ठेवा, आणि मला खूप आनंद वाटला कारण माझी सेवा संपत आलेली आहे साहेब. मी 1 वर्ष ह्या जगमध्ये राहणार आहे. जर 1 वर्षानंतर मी कुठं जाईल, म्हणजे माझ्या गावी जाईल किंवा जगून राहील सांगता येणार नाही. पण माझ्या जीवनामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व डॉक्टर आळे साहेब होते याची नोंद फक्त राहील. लक्षात ठेवा, कारण कुठलीही गोष्ट असू दे, लायन्स क्लबमध्ये कुठलीही गोष्ट असू दे, प्रत्येक कुठली स्पर्धा असू दे, आम्ही गणपती सजावणी स्पर्धा घेतली. पहिल्या संपत एक उदाहरण सांगतो सगळ्यांना कळावं म्हणून. आम्ही सरळ स्पर्धा जर ताब्याची घेतली. मी फेसबुकवर टाकलं आणि कवठे मंत्रालयाच्या स्त्रियांनी भाग घेतला. आणि त्या स्त्रियांना करवंटीपासून नाही का गणपती असं बनवला. ती म्हणते काय, अहो ती पाठवली मला, पाठवली. मग पाठवल्यानंतर मी म्हणलो तिचा नंबर येऊ शकत नाहीये. आणि हा कार्यक्रम आम्ही पत्रे साहेबांच्या हॉलमध्ये घेतला होतो. मग ती बाई म्हणाली, सर असं करा, नंबर येऊ दे का न येऊ दे, पण तुम्ही काय करा, हे माझं भेट म्हणजे कवठे मंत्रालयाचे 120 स्त्रियांनी भाग घेतल्या होत्या. जर त्यानं त्या स्त्रियांनी भाग घेतला होता, म्हणजे लायन्स क्लबचं हा सुगंध जरवत राहणार, वाढत राहणार, भरत राहणार, मोठा होणार. मला गॅरंटी आहे. आता गड्डे साहेब यांच्या हाताखाली ही स्पर्धा, कुठली स्पर्धा असू दे, कलेची बाबतीत कुठली स्पर्धा असू दे, मी त्यांना 100% सहकार्य करतो. त्यांनी आता मी जर पीजी असलो तर आता मागल्या वेळेला असं झालं, मी अध्यक्ष झालो आणि 8 संघटनांनी काम करतो. आणि मला ती शासनाच्या तिकडे जावं लागलं, पुण्याला जावं लागायचं. तरी पण मला वेळ तो मी स्पर्धा भेटगाड स्पर्धा घेतलेली आहे, गणपती सजावट स्पर्धा घेतलेली आहे, फ्रेंची स्पर्धा घेतलेली आहे, मुक्त शाळेत जिलेबी वाटप घेतलेली आहे, देवदशी मस्तीकर आहे ते जिलेबी वाटप लायन्स मी केलेलं आहे. आणि गरीब मुलं आहेत त्यांना पुस्तक वाटप हे मी व्यक्तिगत केले आहे, लायन्स क्लब केलेलं आहे. आणि लायन्स क्लब जर न मला जी संधी दिली त्या संधीबद्दल डॉक्टर आळे साहेब सर्व ज्येष्ठ सदस्य यांचा सदस्य ऋणी राहील. धन्यवाद. या शपथविधी आणि पदग्रहण समारंभाप्रसंगी या लायन्स क्लब जतचे मावळचे अध्यक्ष सुभाष शिंदे सर शपथ देण्यासाठी आग्रहानं आपण ज्यांना आमंत्रित केलं ते आपल्या डिस्ट्रिक्टचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर अक्कलकोटहून खास करून आलेले श्री कापसे सर, त्यांचे सुविद्य पत्नी झोन चेअरमन पतंगे मॅडम, पतंगे कॅबिनेट मध्ये पद घेतलेले आपले पतंगे सर, आणि आपण यावेळी ॲडव्होकेट नानासाहेब गडदे यांची अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. ते अध्यक्ष म्हणजे उगवते अध्यक्ष, आणि उपस्थित सर्व लायन मेंबर, विशेषतः विश्वेश जोशी आणि त्यांचे सर्व कुटुंबीय. आणि पहिल्यांदाच आपण यावर्षी आदर्श माता पिता पुरस्कार लायनिझम मधून आपण त्यांचे वडील आणि त्यांचे आई यांना हा पुरस्कार आपण देऊन सन्मानित करत आहोत. आणि उपस्थित सर्व लायन्सशी रिलेटेड आपले
इंग्लिश मीडियम स्कूलचे डॉक्टर किट्टल आणि सर्व व्यवस्थापक मंडळ, BMS कॉलेजचे सर्व शिक्षक, नर्सिंग कॉलेजचे सर्व शिक्षक आणि जे आमच्या सातत्यानं वर्षभरात जे कार्यक्रम होत असतात, सामाजिक कार्य होत असतं, त्या सामाजिक कार्यामध्ये वृक्षारोपण असू दे, ब्लड डोनेशन कॅम्प असू दे किंवा लायन्सकडून पर्यावरणाबाबतीतले विषय असू दे, सातत्यानं काम करणारी ही सगळी मंडळी. म्हणजे लायनिझम हे सामाजिक कार्य करणारी एक मोठी संस्था आहे. 200 जे काही देश आहेत संपूर्ण जगभरामध्ये, या 200 देशामध्ये 15 लाख इतपत सभासद आहेत. आणि ज्या लोकांना सामाजिक कार्याची आवड आहे, अशा पद्धतीची आवड असणारी लोक एकत्र येऊन लायन्सची संघटना, विशेषतः या संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की पेपरलेस काम आणि ऍडमिनिस्ट्रेशन खर्च शून्य या लेवलला काम करणारी ही संस्था आहे. आणि या संस्थेमध्ये जे काही लोक काम करतात किंवा इंटरेस्ट घेत आहेत, त्यांना ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय हे कुठल्याही कॉलेजमध्ये न जाता शिकायला मिळतं. कार्यक्रम कसा घ्यावा, कार्यक्रमाचा प्रोटोकॉल कसा असावा, अध्यक्षाचं इम्पॉर्टन्स काय, ज्या पद्धतीनं नियोजन ते करतायत लायन्स क्लब मध्ये, हे अनेक गोष्टी शिकायला मला लायनिझम मध्ये मिळालं. विशेषतः लायन्स क्लबची स्थापना 95-96 ला आम्ही केली. त्यावेळी चार्टर प्रेसिडेंट म्हणून काम करताना जस सारख्या अत्यंत मागासलेल्या, दुष्काळी आणि दुर्लक्षलेल्या भागामध्ये एखादा पाहुणा आणायचा म्हणजे खूप अडचण असायची. आणि त्या योगे लायन्स मध्ये माहिती आम्हाला कळत गेली, प्रोटोकॉल म्हणजे समजत गेला, कार्यक्रम कसे असायला पाहिजे ते कळत गेलं. आणि लायन मध्ये असलेला जो कॅबिनेट लोकांचा एक मेळावा असतो, त्या कॅबिनेट मध्ये अत्यंत उत्तुंग असं व्यक्तिमत्व लोकांची तिथे भेट होत गेली. लायनिझम मधले जे कॅबिनेट मेंबर्स असतात, साधारण 200-250च्या पर्यंत या आपल्या प्रांतामध्ये लोक जे त्यांच्या व्यवसायामध्ये उत्तुंग असं यश त्यांनी प्राप्त केलेलं आहे, अशा लोकांच्या संपर्कात आम्ही येत गेलो. त्यानंतर हळूहळू आपली इथली डेव्हलपमेंट झाली. आता विशेष जे हे बघा, देता येण्यासारखं प्रचंड लायनिझम मध्ये आहे, घेणाऱ्याची क्षमता पाहिजे. त्यांनी त्याचा अभ्यास आम्ही केला. मला बोलता येत नव्हतं 95 पर्यंत, व्यासपीठावर उभं राहता येत नव्हतं. लायनिझमचा प्लॅटफॉर्म मिळाला आणि मी लायन मध्ये एक फॅकल्टी म्हणून सुद्धा भाषण करायला लागलो. आणि तास लोक आता म्हणतात बास करा असं इथपर्यंत बोलू लागलो. हे जे मी लायनिझमचा जो फायदा करून घेतला तसा प्रत्येकाला करता येतो, तर बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे. आम्ही काय केलं, पब्लिक रिलेशन वाढवले, व्यासपीठ निर्माण झालं म्हणून वक्ता झालो म्हणून भाषण करायला लागलो. मग लक्षात आलं की आपलं काहीतरी साहित्य असावं म्हणून पुस्तकं लिहिली. ते रत्नागिरीमध्ये आणि एकदा काय ते तिथलं एक क्लबच्या इन्स्टॉलेशनला मी गेलो, तर त्याच्यामध्ये माझं भाषण झालं आणि माझी 70 पुस्तकं हातोहात खपली. त्यामुळं मला लक्षात आलं की आपलं बोलणं आवडले की नाही आवडले हे कशावरनं ठरतंय. पैसे देऊन पुस्तकं विकत घेतली की समजायचं आपलं बोलणं लोकांना आवडलेलं आहे. तर असे अनेक प्रयोग केले मी, प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रयोग केले. पहिल्यांदाच आपण अशा केबिन मध्ये शपथविधीचा कार्यक्रम करतोय. दरवेळी आपण गर्दी जमा करतोय आणि गर्दी बऱ्यापैकी जमती. शपथविधीचा कार्यक्रम मोठा होतो, लोक येत आहेत, जेवण करतात आणि निवांत जात आहेत, परत संपर्क त्यांचा राहत नाही. म्हणून ह्यावेळी जी माणसं ऍक्टिव्ह आहेत, जी आपल्या सामाजिक कार्यामध्ये स्वतः इंटरेस्ट घेतलेला आहे, ज्या लोकांनी वृक्षारोपणामध्ये आम्हाला सहकार्य केलेलं आहे, ब्लड डोनेशन मध्ये सहकार्य केलेलं आहे. आता माळी नर्सिंग कॉलेजचे आहेत, दरवर्षी माझ्या वाढदिवसाला ब्लड डोनेशन, वाढदिवसाचा निमित्त आणि लायन्स क्लब आणि वाढदिवस असं औचित्य साधून 51 पेक्षाही पुढे ब्लड डोनेशन त्यांनी केलेलं आहे.
प्रत्येक वेळी ब्लड डोनेशन कॅम्प आपण घेतो, प्रत्येक वेळी वृक्षारोपण. आता आत येताना सगळ्यांना लक्षात आलं असेल किती झाडी वाढली. इथं आल्यानंतर तुम्हाला वाटतंय का आपण जतमध्ये आहे, दुष्काळी भागात आहे. आता पाऊस पडला म्हणून तुम्हाला बरं वाटतंय, परंतु दुष्काळ 5-6 महिने प्रचंड पाण्याची वानवा असताना टँकरनं पाणी आणून हे सगळी झाडं आम्ही जगवली आणि मग आपल्याला ते भारी वाटायला लागतंय. ह्याच्यासाठी कोणाचे तरी कष्ट आहेत. त्यामुळं आमच्या लवटेसारखा माणूस आहे, तो ताकदीनं हे सगळं करतो. ते BMSC लोक आहेत, ते सगळे ताकदीनं करतायत. हे आपण आपल्याच लोकांनी हे केलेलं, हे डेव्हलप केलेली ही संस्था आहे. मग आपल्याच लोकांचं कौतुक त्या निमित्तानं व्हावं आणि एक आपल्या एक परिवार सारखा लायन्सचा जो परिवार आहे तो मेंटेन करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहे. लायन्सच्या माध्यमातून आपण इंग्लिश मीडियम स्कूल आत्ताच DG साहेबांनी सांगितलं तर LCF चा फंड अक्कलकोटची ते एक चांगली शाळा चालवत आहेत आणि डिजिटल स्कूल करण्यासाठी सेंट्रलचा त्यांचा LCF फंड लायन कडून मिळू शकतो आणि आपण दोघं MOU केलं तर जगला सुद्धा आम्ही तो फंड देऊ शकतो असं कापसे साहेबांनी सांगितलं. तर किट्टे डॉक्टरनी संपर्क साधावा आणि तुम्हाला डिजिटल जर शाळा करायची असेल तर ते LCF फंड ते मिळवून द्यायला इच्छुक आहे. स्वतःहून सांगितलं, आम्ही मागितलं नाही, ते स्वतः म्हणले माझी इच्छा आहे, मला काहीतरी जतला द्यायचं आहे. ते मध्ये आपला हा एक प्रोजेक्ट होता, त्यामुळे ही माणसं आपली कमी पडतायत, फॉलोअप होत नाही. देणारे तयार आहेत, घेणाऱ्यांची जरा काय म्हणजे एवढं सगळं कशाला लागतंय आपल्याला. असं जे सोडा, हे सगळं आहे, डॉक्टर आहे की, आणि त्याच्यामुळे ते इच्छा नाही आहे लोकांची आणि डॉक्टरला वेळ नाही आहे. डॉक्टर पेशंट कधी बघणार, ऑपरेशन कधी करणार, सिनर्जीला कधी जाणार, दिल्लीला कधी जाणार, मुंबईला BJPची मीटिंग कसं अटेंड करणार, कोर कमिटी कसं करणार, त्याचं त्याला माहित नाही. ते कधी खाते, कधी जेवते, कधी झोपते, हे त्याला माहित नाही. आणि लोकांची अपेक्षा काय, डॉक्टर करते, लायचा कार्यक्रम आहे, डॉक्टर करते. कोणीही इच्छा व्यक्त करत नाही, कोणी त्याचं बेनिफिट घ्यायला तयार नाही. म्हणून किट्टे डॉक्टरांच्यावर आता जबाबदारी आहे, येत्या वर्षामध्ये डिजिटल स्कूल करण्यासाठी जो काय फंड लागेल तो कापसे सरांच्या मदतीनं LCF द्यायला तयार आहे. तो तुम्ही मिळवावा, भले 5,000 रुपये का असेना, खरं काहीतरी आपल्याला या माध्यमातून आपण मिळवण्याची गरज आहे. ह्याच्यासाठी त्याला चिकाटी लागते, फॉलोअप लागतो, प्रयत्न लागतं. एकटा माणसाच्या हातून ह्या सगळ्याच गोष्टी होतील अशी अपेक्षा करू नका. आमच्या पण जबाबदाऱ्या आता प्रचंड वाढलेल्या आहेत. जर हे सर्कल न राहता आता मिरज सर्कल झालं, मुंबई पर्यंत सर्कल झालं, दिल्ली पर्यंत सर्कल झालं, आता काय काय आपण करू शकतो त्याचे पण लिमिटेशन्स आहेत. शेवटी वेळेचा विषय आहे. खूप आज MK पाटील सरांशी बोलणं झालं, ते म्हणले काय नाही हो, तुम्ही उभं राहा, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्हायला पाहिजे, तुम्ही लायनिझम मध्ये लक्ष द्यायला पाहिजे. वाटतं सगळं, खरं याच्यामध्ये वेळेचा आपण प्रॉब्लेम आहे. आपण लोकांना एकत्र करतो, त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करतो, त्यांचं आपण सगळं करावं लागतं. खरं वेळ हा एक विषय फार महत्वाचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जे आपण लायन मेंबर आहे त्या प्रत्येकाने स्वार्थ पण असावा, तीर्थ पण असावा, सामाजिक कार्य पण करा आणि त्यातून ऍडव्हान्टेज पण घ्या. हे सगळं करताना तुमची पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होईल ते पण बघा. तुमचा व्यापार असेल, व्यवसाय असेल, तो उद्योजक कसा होईल तेही पहा. आणि हे सगळं लायन मध्ये शिकवलं जातं. मी स्वतः पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटवर अनेक व्याख्यानं लायनिझम मध्ये दिली, कम्युनिकेशन स्किलवर व्याख्यानं दिली, काय खावं काय खाऊ नये ह्याच्यावर तरी अनेक लोकांना सांगत गेलो. कुठून तरी ऐकण्याची सवय पाहिजे आणि ते ऐकलेलं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे. इम्प्लिमेंटेशन करून आपला स्वार्थ पण सांगा पाहिजे. अशा पद्धतीचं लायनिझम आहे. आपण देतोय एवढं, खरं त्यातून मिळवतो एवढं, परंतु ते कळत नाही. आता माझी जी डेव्हलपमेंट झाली ही पूर्णतः मी म्हणेन की लायनिझम मुळे झाली. एवढे सांगली जिल्ह्यामध्ये डॉक्टर मंडळी आपण पाहतो, इतके डॉक्टर आहेत की जो डॉक्टर हा राजकारणात पण आहे, लायनिझम मध्ये आहे, सामाजिक कार्यात पण आहे, आर्थिक एखाद्या मोठ्या बँकेचा डायरेक्टर पण आहे, व्हाईस प्रेसिडेंट पण होता, सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये पण आहे. हे म्हणणं खूप सोपं आहे, परंतु हे सगळं घडलं कशामुळं? लायनिझम मध्ये अनेक अशी उत्तुंग माणसं भेटली. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर
एक असे भेटले मला की त्यांचं वक्तृत्व बघून माणसं खुली व्हायला पाहिजेत असं प्रचंड चांगलं ते भाषण देतात. ते आपले पुण्याचे बिल्डर आहेत तिथे नाही जे बिल्डर ते चांगलं द्वारका जालन म्हणून आहे, वेबसाईट काढून बघा. द्वारका जालनांचं ज्यावेळी मी पहिल्यांदा ऐकलं त्यावेळी वाटलं की वक्तृत्व म्हणजे काय. अनेक लोकांची कला आपण ऐकली, म्हणजे अगदी गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पासून ते अण्णासाहेब डांगेंच्या पर्यंत, अटल बिहारी वाजपेयींच्या पासून ते मोदी साहेबांच्या अनेक लोकांचं ऐकतोय आपण. परंतु नुसतं ऐकण्यापेक्षा त्यातून काय घेता येते का, आपल्याला प्रेझेंट करता येते का, लोकांच्या पर्यंत जाता येते का. विशेषतः लायन मध्ये काम करणारे क्रीम ऑफ सोसायटी लोक पाहिजे. सामान्य लोकांच्या पेक्षा वरचा स्तर तुमचा असतो, तर तुम्ही ती जबाबदारी घेतली पाहिजे. मग समाजासाठी काय गोष्टी गरजेच्या आहेत ते तुम्ही पार पाडल्या पाहिजे. म्हणून ह्याला प्रेस्टिजियस अशी ही पोस्ट आहे. परंतु दुर्दैवानं थोडस आपला पण पॉलिटिकल व्ह्यू आपला जागृत होतो. देण्याच्या पेक्षा घेण्याची भूमिका जास्त आपली वाढत चाललेली आहे. मला काय मिळते आणि माझं काय, ही भूमिका वाढल्यामुळं लायनिझम सुद्धा नाही म्हणलं तरी थोडं अडचणीच्या काळात चाललंय असं मला वाटतं. जरची लायनिझम संघटना आपण गेली 25 वर्ष सातत्यानं जपत आलेलो आहे. 25 वर्ष, मला वाटतं जास्त 27 वर्ष. 27 वर्षामध्ये आपलं एक रेकॉर्ड असा आहे साहेब, एकही अध्यक्ष रिपीट केला नाही. सातत्यानं अध्यक्ष नवीन आहेत, सातत्यानं आपण कंटिन्युअस काम केलेलं आहे. कलेक्टिव्हली काम पाहिलं तर प्रचंड काम उभं केलेलं आहे. हे सगळं करत असताना प्रत्येक वेळी अनेक माणसं यावेळी एकत्र येत गेली. आमची एक पतसंस्था आहे, एक खूप छान पतसंस्था. कालच आमची मिटिंग झाली पतसंस्थेची. त्या पतसंस्थेचे पण काही मेंबर आहेत. हे संपूर्ण लायनिझम ही ती पतसंस्था चालवते. साधारण 15 कोटी एवढा व्यवसाय असलेली आमची पतसंस्था आहे. आणि 15 कोटीच्या माध्यमातून आम्ही अनेक लोकांना उभं करू शकलो, अनेक लोकांना आम्ही लोन देऊ शकलो. आणि हे लायन मध्ये आपण एकत्र आल्यानंतर त्या विचाराला आम्ही पतसंस्था काढली. आणि ते सगळे लायन मेंबर हे पतसंस्थेचे डायरेक्टर म्हणून काम करतायत, काही लोक सल्लागार म्हणून काम करतायत. आणि त्या माध्यमातून आपण गरीब लोकांच्या पर्यंत, गरजू लोकांच्या पर्यंत पोहोचतो. हा एक आपला एक चांगला परमनंट प्रोजेक्ट आपला आहे. आणि डोळ्याचं पण आपण विजन सेंटर आपण मध्ये पारेख साहेब ज्यावेळी डीजी होते त्यांच्या प्रयत्नातून ते चालू केलं होतं. दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. नंतर नलिनी भाभी ते सगळं बघतायत. असे अनेक प्रोजेक्ट आपल्याकडे येऊ शकतायत. फक्त लायन अध्यक्षांनी लक्ष घालावं. आणि विशेषतः यावेळी जे अध्यक्ष आहेत ते वकील आहेत आणि त्यांना लायनिझम बद्दल फारशी काही माहिती नाही. परंतु आम्ही त्यांना सगळी माहिती देऊ आणि त्यांनी इंटरेस्ट घ्यावा, माहिती करून घ्यावी. आपल्या जजसाठी, तुमच्या वैयक्तिक डेव्हलपमेंटसाठी, तुमच्या कम्युनिकेशनसाठी. कुठलाही व्यवसाय हा कम्युनिकेशनवर अवलंबून. तुम्ही दुकान काढा, व्यवसाय करा, मोटरचं दुकान काढा, डॉक्टर व्हा, तुम्ही वकील व्हा, तुम्ही संस्था चालवा, काय पण करा, त्याच्यामध्ये कम्युनिकेशन पाहिजे. आणि लायन सारखं एक प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळतं. त्या प्लॅटफॉर्म मधनं तुमचा व्यवसाय वाढवू शकताय, कम्युनिकेशन वाढवू शकताय. आपल्याला समाजाचं काहीतरी देणं आहे असं लक्षात घेऊन काहीतरी डेव्हलप करू शकताय. आणि हळूहळू ही डेव्हलपमेंट अशी होते की आता आमचा बंधू ह्यामध्ये आला आणि तो गायक म्हणून प्रसिद्ध झाला. काय आम्ही काय ठरवलं नव्हतं. मी कसा वक्ता झालो, मला हौस होती. लायनचं प्लॅटफॉर्म मिळालं. आता तो कुठेही बोलवलं तर तो सोडत नाही, तो जातो. कुठे काय असे ना कॉन्फरन्स मध्ये जातो, काय तो आधी त्याचं सगळं लक्ष त्या माईक कडे असतं. आणि सध्या म्हणू दे न म्हणू दे, जाऊन गाणं म्हणणार असते. ती डेव्हलपमेंट म्हणजे एंटरटेनमेंट पण झालं. आणि बाकीचे धंदे करण्यापेक्षा हे केलेलं बरं, कारण वेळ जात नाही. आजकाल पाहतोय सध्या सगळे जे कल्चर्ड लोक आहेत ती सुद्धा बिघडायला लागली. संध्याकाळ 5-6 वाजले की बसूया वरच चर्चा जास्त. आज कुठे बसायचं बसून वाट लावायला लागले. त्याच्यापेक्षा एकत्र येऊन चांगल्या गोष्टीमध्ये एकत्र आणलं. आणि विशेषतः आमच्या लायनमध्ये असं बसूया म्हणणारे कोण नाही आहेत बरं का. आणि बसूया म्हणणारे असतील तर
लायन वाढलं असतं, परंतु मी अजिबात कुणाला एंटरटेन करत नाही. बसायला माझा पूर्ण विरोध आहे. गप्पा मारायला बसायला आहे, खरं बसूया म्हणायला आता काही हॉटेल निघालेत, बसूया म्हणून हॉटेल निघाले. तर ते असं काहीतरी आहे. आपण एक चांगल्या पद्धतीनं एकत्र येऊन एक परिवार म्हणून जगच्यासाठी सामाजिक कार्य म्हणून जे करता येईल हे इंडिव्हिज्युअली प्रत्येकाने विचार करावा. मला बोलवलं नाही, माझं असं आहे, मी का करू, माझं नावच नाही, माझं नाव खाली आहे, मी 5,000 दिले, त्यानं 2,000 दिले, असं काय. यामध्ये तुम्ही मीन माइंडेड होऊ नका, त्यात लक्ष घालू नका. जे काही पेरताय ते उगवते. तुम्ही 2,000 दिले तर 2,000च उगवणार, तुम्ही लाख दिले तर लाखाचं उगवणार. मी किती खर्च केलाय लायनिझम मध्ये मला माहिती आहे, ते उगवून परत मला रिटर्न मिळालं हेही मला माहिती आहे. जसं प्रत्येकाने विचार केला तर आपलं सगळं सुंदर आयुष्य होते आणि आपल्याला आयुष्य हे सुंदर आणि जगण्यासाठी इच्छा आपण व्यक्त करण्यासाठी असं राहिलं पाहिजे असं मला वाटतंय. बरेच दिवसात आपल्या सगळ्या लोकांना डोस द्यायचा जमला नव्हता. हा एक समजून घ्या डोस आहे. तर नाही त्या कार्यक्रमात वेळ घालवण्यापेक्षा, नाही त्या ठिकाणी एकत्र येऊन टाइमपास करण्यापेक्षा, ह्यो असा आहे तो कसा आहे गॉसिपिंग मध्ये लक्ष घालण्यापेक्षा एकत्र येऊन आपण काहीतरी डेव्हलपमेंट मध्ये लक्ष घालावं अशी माझी सगळ्यांना कळकळीची नम्र अशी विनंती आहे. आणि ते तुम्ही यावर्षी करून दाखवाल. आणि त्याचं लीडर म्हणून यावर्षी हे नानासाहेब गडदे ऍडव्होकेट हे पार पाडतील, लक्ष घालतील, वेळ काढतील, सगळ्यांना एकत्र घेतील, सगळ्यांना फोन करतील. एक 5-10 रुपये गेले खिशातले तर जाऊ दे अशी म्हणण्याची तयारी असेल असं मला ह्या प्रसंगी वाटतं. आणि ह्या प्रसंगी त्यांनी असं म्हटल्यानंतर त्यांची जबाबदारी वाढलेली आहे. ते फक्त कार्यक्रम शपथविधी घेऊन खुर्चीवर बसूपर्यंत ते पळून जात नाही, ते लक्ष ठेवा. असं काय करू नका. आम्ही आहे तुमच्या बरोबर, काय लागलं तर आमची तयारी आहे, त्याचा काय विचार करू नका. एकत्र आपण हा कार्यक्रम अशाच पद्धतीनं वर्षभर राबवायचा आहे आणि तुमची छाप ह्या लायनिझमवर पडायला पाहिजे. आणि आपले पतंगे साहेब कायम मदतीला हजर असतात. आणि पतंगे साहेबांचं वैशिष्ट्य असं आहे, त्यांनी भव्य कार्यकर्त्यांचा मेळावा असं एक मोठं प्रसिद्ध करून समोर 4 लोक असली तरी त्याच ताकदीनं बोलणारा माणूस आपल्याला भेटलेला आहे. त्यामुळं त्यांना करायचं जे असते ते करतातच. त्यांना उभं राहायचं आहे तर उभं राहणारच. त्यांना बाकी रिझल्टचा हे नाही. त्यांच्याकडनं शिकण्यासारखं म्हणजे चिकाटी. लोक काय म्हणतील शून्य विचार. लोकांना वेळ लागेल, परंतु आपण आपलं काम पुढे गेलं पाहिजे. अशा ताकदीचा माणूस आपल्या बरोबर आहे, ते आपल्याला मदत करतील. अशा पद्धतीनं लायनिझम मध्ये आपण एक या वर्षी निश्चित चांगलं काम करूया असे आश्वासन मी गडदे वकिलांच्या वतीनं देतो. शिंदे साहेबांनी पण या वर्षी होय नाही म्हणत का होईना चांगलं काम केलं. आणि हे कायम आता काय मला कळत नाही, लायनिझम पर्यंत मोकळे असतात. अध्यक्ष झाले बिझी का होते अजून मला कळलं नाही. खूपच बिझी राहिले या वर्षी, तरी सुद्धा त्यांनी केलेल्या कामाचं कौतुक. या वर्षी तुम्ही त्यांना साथ द्यावी आणि तुमची जी कला आहे, हे कला शिक्षक आणि जी कला आहे त्या कलाच्या माध्यमातून लायनिझमची इमेज जगमध्ये तुम्ही वाढवावी. कारण सगळ्यात जुनी संस्था ही आहे, आपल्याला हे टिकवायचं आहे. वय झाले म्हणून घरातल्या लोकांना लोक वृद्धाश्रमात ठेवतायत, तसं लायनिझमला वृद्धाश्रमात ठेवायला जाऊ नका. लायनिझम वाढवा आणि नवीन नवीन लोकांच्यावर जबाबदारी द्या अशी मी या प्रसंगी माझ्या भावना व्यक्त करतो. सांगतो जय हिंद. उपस्थित सर्व लायन्स मेंबर, माजी प्रांतपाल राजशेखर कापसे साहेब,
लायन्स क्लबचे संस्थापक माननीय डॉक्टर रवींद्र काळे सर, त्याचबरोबर नूतन अध्यक्ष आणि मावळते अध्यक्ष, त्याचबरोबर इतर सर्व उपस्थित सर्वांचं या ठिकाणी आमच्या जत लायन्स क्लबच्या माध्यमातून मी सर्वांचं स्वागत करतो आहे. आपल्या लायन्सच्या नियमाप्रमाणे आपल्या या ठिकाणी आपल्या घटना आणि ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि या ठिकाणी आपण पुढील कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम आपण या ठिकाणी दीप उज्वलनासाठी मान्यवरांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी दीप उज्वलनाचा कार्यक्रम करू. अशी आम्ही प्रतिज्ञा घेतो. आपल्यापैकी प्रत्येकाने जबाबदार नागरिकांची कर्तव्ये तळमळीने व दीर्घोद्योगपूर्वक पार पाडली पाहिजे, कारण त्यावर या ध्वजाचा सन्मान आणि वैभव या गोष्टी अवलंबून आहेत. आमच्या या राष्ट्राचे कीर्तिमंदिर उभारण्यासाठी आमच्या हातून सतत सत्कृत्य घडण्याची आवश्यकता आहे. अर्थात सुवर्णाक्षरात लिहिलेल्या या ध्वजाला तेजस्वी इतिहास हीच आमच्या ह्या कार्याची प्रेरक शक्ती आहे. आम्ही आमच्या राष्ट्रध्वजावरील अढळ निष्ठा उद्घोषित करतो. अर्थात त्यांचे भवितव्य म्हणजेच आमचे भवितव्य असे आम्ही मानतो. आमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती या ध्वजाचे तेज आणि वैभव वाढवण्यासाठी मनपूर्वक प्रयत्न करेल आणि या प्रयत्नातूनच आम्ही आमच्या ध्वजाला राष्ट्रमंडळात उंच आणि मानाने फडकवू. जय लायनवाल, जय हिंद.